काल झालेल्या वादळामुळे पाहू शकता आपण अर्धापूर शहरातील पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नुकसान झालेले. हे नुकसानची पाहणी करण्यासाठी नांदेड जिल्हा या ठिकाणी एसडीएम साहेब आलेले प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी, तसेच तलाठी, अर्धापूर नगर पंचायतचे नगराध्यक्ष प्रतिनिधी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी पंचनामे करण्यासाठी आलेले आहेत. उपजिल्हाधिकारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अर्धापूर शहरातील केळी मुख्य पीक असलेले केळीचे या पिकाचं नुकसान झालेलं आहे. अर्धापूर शहरातीलच नव्हे तर अर्धापूर तालुक्यातील पाहू शकता की हातास आलेले गेले पीक वाहून मोडून गेलेले, तुटून गेलेले. याच्यामध्ये एका झाडाला 22 रुपयाचा रोप लावण्यासाठी 4-5 रुपये खर्च, आणि प्लस त्याला आता खत आणि बाकी निंदन हे ते व्यवस्थापन ही मजुरी वेगळी. आता ही जवळपास 70 रुपये खर्च झाले. विनंती म्हणजे आता मला कोणताच राहिला नाही. त्याचं म्हणणं ही पीक पाणी ही पीक पाणी म्हणाले सर. काही शेतकऱ्यांना सोयाबीनचे 1 रुपयामध्ये विमा भरून त्या शेतकऱ्याची ही पीक पाणी झालेले नाही. तहसीलदार साहेबाला विचार, कर्मचारी येऊन या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. साहेब आता कसं आहे माहिती का, ही पीक पाणी ठेवतात तिथं विमा काढायला असं त्याचं म्हणाले साहेब. लोक सोयाबीन ठेवतात विमा काढायला, त्याच्यामध्ये दोन्ही बी विषय होत नाही. एक तर हे बी आहे आणि हे बी आहे. आपल्या अर्जन कसं काही गोष्टी काही असतात ते राहू द्या, घेतोय आपण सगळे. पण आपल्या अर्जन विषयी नुकसान जे झालेले आहे ज्याचं नुकसान झालं ते आपण करू. ठीक आहे, 100% सरसकट करू आपण. ठीक आहे, आज दिवसभर फील्ड मध्ये जे नुकसान झालेले आहे त्या बाबतीमध्ये आपण काय सांगू इच्छिता? काल 12 वावदानामध्ये माझ्या ह्या 4000 केळी पूर्णपणे उडून पडलेले आहेत. त्या 4000 केळीला जवळजवळ 4 लाखाच्या वरचा आमचा लागवड खर्च आहे, आणि अपेक्षित उत्पन्न याच्या जवळजवळ 8 ते 10 लाख रुपये होतं. पण आता हे 30 ते 40 हजाराच्या वर सुद्धा उत्पन्न होण्याची शक्यता नाही, आणि उलट हे शेत दुरुस्त करण्यासाठी आता आम्हाला कमीत कमी 1 लाख रुपये लागतात. एवढं आमची अशी दयनीय अवस्था झालेली आहे सध्या. आता जिल्हा उपाधिकारी यांनी येऊन पंचनामा केलेला आहे, त्याबद्दल त्यांनी काय आश्वासन दिले? त्यांनी आश्वासन काय दिलं नाही, फक्त पंचनामे करतो म्हटलेले आहेत. आणि पंचनामे करून देणार तरी काय, ते लागवडाच्या 10% सुद्धा देणार नाहीत. नुकसान भरपाई देऊन काय देणार आहे? तुम्ही शेतकरी म्हणून काय म्हणजे अपेक्षा आहे तुम्हाला शासनाकडून? शासनाकडून अपेक्षा आहे की सरासरी उत्पन्न केळीचं एका हेक्टरमध्ये किती होतं त्याप्रमाणे त्याची किंमत करून पैसे द्यावेत. मी तर असं ऐकलं की त्याचे काय 10 रुपये लागवड, 10 रुपये देखभाल आणि 10 रुपये असं 30 रुपये एका बुडाला मिळतात असं मी ऐकलंय. पण ते 10 रुपये तर आम्हाला बाहेर काढायला लागतात 20 रुपये. आता एका बुडाला जवळपास किती खर्च आला असेल? एका बुडाला याचा रोपच आहे 25 रुपयाचं. 25 रुपयाचा याचा रोप लावणीचा वगैरे सगळा खर्च झाला तर 50 रुपये
खत व्यवस्थापन पाणी असं धरलं तर हे 100 रुपयामध्ये जाते. 100 रुपयामध्ये एका घडाचा खर्च लागवडीचा 100 रुपयाचा आहे. कालच्या हवामानामध्ये चक्रीवादळामध्ये ही फार नुकसान झालेली आहे. नुकसान खूप झालेली आहे आमची. त्याच्यामुळे शासनानं आम्हाला काहीतरी मदत द्यावं. आणि केळचा खर्च म्हणजे एका झाडाला 100 ते 125 रुपये खर्च लागते आम्हाला. आणि समजा खर्च खूप लागून ते आम्हाला काढायचे पैसे सुद्धा. आपली केळी किती होती आणि नुकसान किती झाले? केळी होती 2,500. त्याच्यापैकी किती झाडं पडलेले असतील अंदाजा? अंदाज 99% गेलेला आहे. मग 99% गेलेले म्हणजे 100% तुमचं आज शेती पिकामध्ये नुकसान झालेलं आहे. आता येऊन जे पंचनामे केले यामध्ये तुम्हाला काय वाटते, काय अपेक्षा आहे? अपेक्षा आता त्याच्या यानं काय देणार? आता आम्हाला 20 रुपये झाडाच्या यानं देतील समजा. त्याच्या आमचं मन समाधान होत नाही ना. मग आता अपेक्षा काय तुम्हाला? आम्हाला जे शासनानं आहे आमच्या जे भावाचा रेट आहे त्या हिशोबात द्यावा आम्हाला काही आर्थिक मदत. गणेश माधवराव मुळे रोडगेतील शेतकरी आहे मी. कालच्या आसमानी संकटामध्ये जे माझं नुकसान झालेलं आहे, म्हणजे आपल्याला नेहमी जे मदत भेटते त्याच्यामध्ये तर भरून निघणार नाही, पण शासनानं मला तरी भरपूर स्वरूपामध्ये आर्थिक सहाय्य देऊन मदत करावी. कारण माझा प्लॉट होता 8,000. 8,000पैकी 6,000 माझा प्लॉट सगळा जमीनदोस्त झालेला आहे. तरी अंदाजा किती लाखाचे नुकसान असेल? माझी समजा 8,000मध्ये एक आजच्या कंडिशन मध्ये मला तर 20 लाख रुपयाचं नुकसान. सरकारकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? सरकारकडून आम्हाला होईल तोपर्यंत 20 लाख तर कोणाला ते देऊ शकत नाहीत, पण आमची एक आहे 50% तरी आम्हाला 10 लाखाच्या हिशोबामध्ये तरी आमचा उदरनिर्वाह होईल. त्याच्यावर या हिशोबावर पूर्ण वर्षाचं पीक आहे आमचं, ते 12 महिने मेहनत करून त्या हिशोबामध्ये आम्हाला भेटली तर खूप सरकारचे हे होतील आमच्यावर. खरंच आपण पाहू शकता या ठिकाणी हे हाताला आलेलं पीक आज जमीनदोस्त झालेलं दिसत आहे. असं अर्धापूर शहरच नाही तर अर्धापूर तालुक्यातील बऱ्याच ठिकाणचे जे शेतकरी केळीचे शेतकरी आहे यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. एवढंच नाही तर ह्या नुकसानीमुळं काल जो 2,000 रुपयाचा भाव होता आज तो फक्त 1,000 रुपयावर आलेला असंही सुद्धा सांगण्यात आलेले. आपण पाहू शकता की एकीकडून निसर्ग आणि दुसरीकडून व्यापारी हे शेतकऱ्यांची लूट करत आहेत असं दिसत आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी खरंच ही जे नुकसान आहे न भरून निघणार आहे आणि जे शासन जे देणार आहे ते नुकसान खरंच यांना योग्य याच्यामध्ये मिळेल का? आपण पाहूया पुढे. आपल्यासोबत आहेत अर्धापूर शहरातील व तालुक्यातील काही तरुण शेतकरी बांधव. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ह्या जे काल जे अवकाळी वारंवार आलं होतं, पाऊस आला होता, यामध्ये अर्धापूर शहर व तालुक्यातील बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये केळी पिकाचं नुकसान झालेलं आहे. आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून प्रतिक्रिया. आपण जे कालच्या याच्यामध्ये जे नुकसान झालेलं त्या बाबतीमध्ये काय सांगू इच्छिता? आपली अपेक्षा काय? शासनाकडे अपेक्षा आहे सरासरी शेतकऱ्यांना हेक्टरी 2.5 लाख रुपयापर्यंत मदत द्यावी. कारण 2.5 लाख रुपये ही मदत बी हेक्टरी मोजकीच आहे. कारण 2.5 लाख रुपये हे फक्त खत आणि ते झालेला खर्च आहे एवढाच आहे. कारण ज्या प्लॉट 2 एकर 2.5 एकरचे आहेत त्याच्यामध्ये सरासरी शेतकऱ्याला आशा होती एक 10 लाख 12 लाख उत्पन्न यायची, आणि ते काही आता अशक्य गोष्ट आहे. कारण 70 ते 80% प्लॉट सर्व शेतकऱ्यांचे गेलेले आहे. आणि त्याच्यामुळं आसमानी संकटामुळं हा एवढा हतबल झालेला आहे शेतकरी सध्याच्याला. शासनानं तत्काळमध्ये ही मदत शेतकऱ्यांना पुरवावं ही अशी सर्व शेतकऱ्यांची इच्छा आहे. आज अर्धापूर तालुक्यामध्ये जे SDM हे आले होते आणि त्यांनी जे पाहण्या केल्या त्या संदर्भामध्ये काही चर्चा झालेली आहे का? सध्या त्याला प्रथम याच्यामध्ये तर त्याने फक्त एवढं आश्वासन दिलेलं आहे की शासनाला कळवतो आणि जी आर्थिक मदत भेटल ती मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो. यामुळं तुम्हाला अपेक्षा काय की जे आज पंचनामे करून त्यांनी जे प्रतिक्रिया दिल्या त्या बाबतीमध्ये तुम्हाला त्यांच्या बोलण्यावरून काय असं वाटलं? आता बोलण्याहून तर तेवढं काही हे वाटलं नाही आम्हाला. कारण फक्त आम्ही शेतकऱ्यांना म्हणून आता 200-250 शेतकरी जमले होते, निवेदन दिलेलं आहे. रास्ता रोको करण्यात आला बस स्टँडला. त्यावेळेस प्रशासनाला जाग आली, तिथं शेतकऱ्याला भेटण्यासाठी आली. त्याच्यानंतर समजा त्यांनी आता आश्वासन दिलेलं आहे शासनाकडून काहीतरी मदत तुम्हाला मिळेल. त्याच्या व्यतिरिक्त तर काही तेवढं हे नाही. आता आपण जाणून घेतलं तरुण शेतकऱ्यांना जे नुकसान झालेलं आहे ते हेक्टरी किमान
2.5 लाखापर्यंत तरी मदत मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे आणि तीही 2.5 लाख रुपये हेक्टरी जरी समजा शासनाने मदत केली तरीही ती खूप कमी आहे, अपुरी आहे. जास्तीत जास्त मदत मिळावी अशी अपेक्षा करत आहेत. मी आनंद शिंगारे, भाग्यशेष वार्ता या YouTube चॅनलच्या माध्यमातून आपल्याशी संपर्क केला आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.